न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. प्रभू श्रीरामांच्या नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येच आता रामाच्या देवस्थान आणि जमिनीवरच घाला घातला गेल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. जलालपूर आणि महादेवपूर येथील श्रीराम मंदिर देवस्थानाच्या जमिनींच्या कथित बेकायदेशीर विक्री प्रकरणी वाल्मिक नगरमधील कुष्ठपीडित बांधव आक्रमक झाले असून त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. वाल्मिक नगरमधील रहिवाशांनी वर्षानुवर्ष कष्ट करून अक्षरशः पोटाला चिमटा काढत लोकवर्गणी जमा केली आहे. त्या पैशातून मौजे जलालपूर येथे सुमारे 12 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. या जमिनीचा उद्देश होता समाजातील वंचित कुष्ठपीडित बांधवांच्या पुनर्वसनासाठी आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण म्हणून ती जमीन जतन करणे. त्यावेळी 5 पंचमंडळ या जमिनीच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेले होते. मात्र कालांतरानं 5 पैकी 4 पंचांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या वारसांनी संबंधित जमिनीवर स्वतःच्या नोंदी करून घेतल्याचा आरोप आहे. किती वर्षापासून रामाच्या नावावर शेती होती. आमच्या सगळ्या कुष्ठरोग्यांचे 2-2 रुपये कापून आम्ही ती शेती घेतली होती आणि बेकायदेशीर शेती यांनी कशी काय विकली? एवढ्या लोकांचा विचार केला का त्यांनी? आज आमचे लोक जिवंत आहे इथं. रामाची जमीन आहे, मग रामाच्याच नावावर पाहिजे ना. हे 30% आम्हाला 30% त्या कोणता कायदा आहे त्यांचा? सगळे लोक जिवंत आहे इथं, ज्यांनी 2 रुपये भरलेले. आणि यांचा काय अधिकार आहे त्याच्यावर? रामाच्या याच्यावर ट्रस्टीची जागा आहे ना ती. आम्हाला फक्त रामाच्या जागा, आम्हाला 1 रुपया नको, आमच्या रामाच्याच नावावर झाली पाहिजे, आमचं हे म्हणणं आहे. तर आम्ही खूप वर्षापासून इथं लहानपणापासून राहतो. इथं जी जमीन आहे ती रामाच्याच नावावर पाहिजे अशी आमची इच्छा. ते पैसा तर रामालाच भेटला पाहिजे. माझा जन्म झाला माझ्या गावावर, पण रोग झाला त्याच्यामुळे 7व्या वर्षापासून मला इथं हिटीशीत दवाखान्यात आणून टाकलं. तशी मी हिटीशीतून आल्यानंतर खाली आल्यानंतर ते आई वडील मोलमजुरी करायचे आणि आमचे रोग झाल्यामुळे आता काय करू शकतो आम्ही? दिडकी जमून थोडंसं होतं धंदा, त्याच्यात 8 रुपया 4 करून हे रामाचं मंदिर बांधलं. त्याच्यामुळे आम्ही शेती घेतली. पुढे ही जमीन एका बिल्डरला विकण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं समोर आलंय. नमस्कार, मी दीपक धोंडीराम लोंढे, राहणार वाल्मिक नगर, पृष्ठवासात, पंचवटी, नाशिक. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही अनेक ठिकाणी निवेदन देत असून आमची जी राम मंदिराची जी काही जमीन आमच्या पूर्वजांनी घेण्यात आलेली होती तिचा काही आमच्या इथील लोकांनी गैरव्यवहार करून ती एक बिल्डर आहे मोहित रवींद्र पाटील या भूमाफियाला तिची खरेदी विक्री करण्याचा घाट केलेला आहे. त्या माध्यमातून बरेचसे पैसे, हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे याच्यामध्ये लक्षात येत आहे. संबंधित विषयी निवेदन आम्ही राहुल भाऊ टिकले यांना देण्यात आलेलं आहे. आम्ही आयुष्यभर समाजाच्या तिरस्कारात जगलो, पण रामाच्या नावाचा एक आशेचा किरण उभा केला. आता तोच हिरावून घेतला जातोय का, असा हळवा सवाल वाल्मिक नगरमधील एका ज्येष्ठ रहिवाशानं डोळ्यात पाणी आणत व्यक्त केलाय. 8 वर्षापासून इथे तेव्हापासून कुष्ठरोग झालेलं आहे. 4 आणे जमा करून लोकांच्या रामाच्या मंदिरासाठी शेती घेतली. माझा जन्म तिथं झालेला. लहानपणापासून आम्ही पाहतो. लंगडे लाचार लोक तिथं शेतामध्ये काम करायला जायचे. कामाला नाही गेलं का त्यांना दंड भरावा लागायचा कंटिन्यू. त्याच्यातून हे सगळी उन्नती झालेली आहे. त्यामुळे त्यांचा ज्या लोकांनी अधिकार केला त्यांचा याच्यावर काहीच अधिकार नाही आहे. सगळ्या पब्लिकचा अधिकार आहे त्याच्यावर. आणि इथं हे जमीन घेतलेली आहे तर ही 2-2 रुपये जमा करून सगळ्या लंगडे लाचाराचे पैसे जमा करून ही शेती घेतलेली आहे आणि ही सगळ्यांना मिळावा हेच एवढंच माझं आहे. आम्हाला सगळ्यांना मिळायला पाहिजे. आणि जे आहे ज्यांचे नाव आहे ना त्यांचा अधिकार काहीच नाही आहे, त्यांचा संबंध नाही काही. जे आम्ही लंगडे लाचार आमच्या लंगडे लाचारांना मिळावं. तर प्रशासनावर संगनमताचा आरोप आहे. महादेवपूर येथील श्रीराम देवस्थानाची जमीन एका साधूचा वेश धारण केलेल्या बिल्डरने प्रशासकीय संगनमताने विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अधिकाऱ्यांनी जमिनीवर मंदिर नाही असा अहवाल दिल्यामुळे संताप अधिकच वाढलाय. हा प्रकार केवळ कायद्याचं उल्लंघन नसून भाविकांच्या श्रद्धेचा अवमान असल्याचं मत व्यक्त होत आहे. आमच्या वाल्मिक नगरमध्ये कुष्ठपीडितांनी मौजे जलालपूर येथे त्यावेळेस स्वकष्टातून रुपये, 2 रुपये, 5 रुपये असे जाऊन बाजूला करून जलालपूरला 12 एकर ती शेती घेतली आणि त्याच्या श्रीराम मंदिरतर्फे 5 पंच. आता त्यावेळेस काय कुठल्या जुन्या लोकांना ते एवढं मंदिर ट्रस्ट करणं वगैरे काही ते माहीत नसल्यामुळं त्यांनी ते हे 5 पंचांची नावं टाकले
त्या 5 पंचापैकी 4 पंच हयात नाही, 1 पंच हयात आहे, पण त्यांच्या वारसांनी हे त्यांचा इथल्या लोकांच्या याचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपले नावं त्यांचे वाढवलेले आहे. पण ही जमीन ही श्रीराम मंदिराचीच आहे आणि ती श्रीराम मंदिराची राहू, त्यासाठी आमची सगळे तरुण मंडळी आणि सगळे हे लढा देत आहे, संघर्ष करत आहे आणि त्या संघर्षात आमचे सगळे वाल्मिकी नगर पाठीशी आहे. राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संतप्त प्रश्न निर्माण झालाय. येत्या 26 मार्च रोजी सर्वत्र राम जन्मोत्सव साजरा होणार असताना दुसरीकडे रामाच्या नावाची जमीनच गिळंकृत केली जात असल्याचा आरोप होतोय. एकीकडे रामराज्याची घोषणा तर दुसरीकडे रामाच्या जमिनींची लूट. हे कसले रामराज्य असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत. ज्या पद्धतीने श्रीरामाची जन्मभूमी विक्रीला यांनी टांगलेली आहे, त्याचा विक्रीचा घाट रचलेला आहे, त्याच्या वेदना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. हे असं होता कामा नये. त्यामुळे आता आमचा जो संघर्ष आहे, आता आम्ही राम जन्मोत्सव साजरा करावा का हे रामाची जी शेती विकलं जाते त्याचं दुःख इथं व्यक्त करावं. त्यामुळे जर शासनाने जर आम्हाला यात न्याय नाही दिला तर आम्ही राम जन्मोत्सव साजरा करण्याऐवजी काळा जन्मोत्सव साजरा करू, हे अशी आम्ही भूमिका सर्व कुष्ठबाधितांच्या वतीने व्यक्त करतो. तर या प्रकरणी वाल्मिकी नगर रहिवाशांनी आमदार राहुल ढिकले यांना निवेदन सादर केलं आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही तक्रार देण्यात आली आहे. संबंधित फेरफार नोंदी त्वरित थांबवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. राम जन्मोत्सवापूर्वी ठोस कारवाई झाली नाही तर वंचित समाज आणि संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आलाय. आमच्या श्रद्धेचा सौदा आम्ही कधीही सहन करणार नाही असा निर्धार वाल्मिकी नगरमधील नागरिकांनी व्यक्त केलाय. रामाच्या भूमीमध्ये रामाच्याच नावाने उभी राहिलेली ही वेदनादायी लढाई आता प्रशासन कोणत्या दिशेने नेते याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय. याप्रसंगी सुनील त्र्यंबक निर्भवणे, मुकुंद दामू कांबरी, रवींद्र हिरोळकर, शरद शंकर देवरे, PK येवले, विलास पाटील, राम गोपाळ राठोड, राकेश पवार, राजू दिघे, रोहित कडाळे, हरीश मात्रे, दीपक लोंढे, विमलबाई लासुरे, मालती राठोड, गुलाब देवरे आदींसह वाल्मिकी नगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.